RSS आणि बीजेपीची पिलावल याच्यात पण आहे, जे आपल्या सोबत आहेत आणि यांनाही त्याचं काय पडलेलं नाही. बदर आहे का फादर आहे तो कोण जज आहे त्याने मला सांगा. आता मला मी शिवाय मी स्टेट फॉरवर्ड माणूस असल्यामुळं लोकांना माझा राग येतो. असं शिवाय देऊ नको, मला द्यायला पाहिजेत. 14 एप्रिलला तुम्ही झाल्यानंतर 15 एप्रिल तुम्ही हरकतीची शेवटची तारीख देता. आणि किती नालायक आहे बदर काय फदर आहे तो, हा नालायक माणूस आहे. मी तर याच्यावर खटला भरा, याला फिरून देऊ नका. काय काय चाललंय समाजात? ही समिती आणली कुणी? या समितीचा मुख्य कोण आहे? तर या समिती आणणारामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी हे सगळं चालवलंय. तुमच्या समाजाचं राजकीय वाटोळं जर कोण करत असेल तर देवेंद्र फडणवीस करतात. हे समाजाला कळत नाही तरी आमचे काही लाचार लबाड बिनडोक जे आहेत त्याचं समर्थन करतात. जय भीम बोललो ही खरातांची अवलाद आहे, जे बीजेपीचे पदाधिकारी आहेत. या अशा खरातांची अवलाद आहे का, हा प्रश्न आहे माझा. आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे, जाती न्याय जशी जनगणना आहे, ते जाती न्याय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बदर कमिटीनी हा विषय थांबवावा. आणि दर्शक मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण ब्लॅक पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड आणि ते पनवेल शहराचे उपमहापौर सुद्धा होते, माजी उपमहापौर, आणि यांच्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पण धुरा होती. त्या अनुषंगाने आता ह्या भारतीय जनता पार्टी सरकारने आरक्षणाचं उपवर्गीकरण म्हणजे अ ब क ड हे आरक्षण विभागले जाणार आहे. त्याच अनुषंगाने 15 एप्रिल ही शेवटची हरकत घेण्याची तारीख होती. आणि आपण बघताय 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंतीमध्ये आपण मस्त धमाल केली, नाचलो गायलो, जयंती उत्सव साजरा केला. आणि शासनानं मस्त झोपीमध्ये दगड घातलेला आहे. कारण आरक्षणासाठी हे वर्गीकरण करतायत आणि वर्गीकरण हे कितपत योग्य आहे यासाठी अनेक काही मातब्बर आपल्या दलित नेत्यांनी विरोध सुद्धा केलेला आहे. परंतु काही अमित गोरखे सारखे आमदार आहेत किंवा लक्ष्मण ढोबळे सारखे माजी मंत्री यांनी त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. तर पाठिंबा दर्शवणं कितपत योग्य आहे की त्यांना विरोध करणं योग्य आहे, तेच आपण समजून घेण्यासाठी सन्माननीय जगदीशभाई गायकवाड आपल्या समवेत आहेत. भाई, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय हे आरक्षणाचं उपवर्गीकरण? माननीय न्यायमूर्ती अनंत बदर सर आहेत, बदर सरांच्या माध्यमातून ही त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. आणि त्या समितीनं सरकारला अहवाल पाठवण्याची तारीख आणि शेवटची हरकत घेण्याची तारीख ही भाई 15 एप्रिल होती, निघून गेली. कसं बघताय समाजाकडं आरक्षणासाठी कसं काय नियोजन असणार आहे? खर तर ज्या 59 जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यात येते म्हणजेच तुमचं राजकीय सामाजिक अस्तित्व नाहीसा करण्याची पहिली ही सुरुवात आहे. आपण जर पाहिलात की त्याला कारणीभूत आपण सुद्धा आहोत, तेवढे जबाबदार आपण आहोत. कारण आपला कुठे युनिटी नाही, आपली एकी नाही, आणि एकी नसल्यामुळे ह्या सगळ्या घटना घडतात. तर जर आपण बघितलं की उपवर्गीकरण होण्यास आमचा विरोध नाही, पण ज्यांना उपवर्गीकरणाची आवड आणि ओढ लागलेली आहे त्यांना माझा एकच सवाल आहे की ज्या वेळेस संविधानावर हल्ला होतो, ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होतात, ज्या वेळेस बुद्धांच्या स्टॅच्यू तोडल्या जातात, अशा वेळेस 59 जातीमधली कुठली जात रस्त्यावर उतरते? यांना काही घेणं देणं पडलेलं आहे का? ते फक्त आरक्षणासाठी आलेले आहेत. तर त्यावेळेस फक्त एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म आणि पूर्वीचे महार, जे आताचे नवबौद्ध आहेत, हेच लोक रस्त्यावर येतात. आणि मग हे जेव्हा रस्त्यावर येतात तर याच्यामधले पण काही RSS आणि बीजेपीची पिलावल याच्यात पण आहे, जे आपल्या सोबत आहेत. आणि यांनाही त्याचं काय पडलेलं नाही. आता तुम्ही लक्ष्मण ढोबळेंचं उदाहरण दिले. ढोबळे हा अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ढोबळे साहेबांनी किमान त्याचा अभ्यास करूनच पुढे वाच्यता केली पाहिजे. ढोबळे साहेबांना संबंध महाराष्ट्रात चांगलं मान आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? आपली बुद्धी गहाण ठेवता कामा नये, असं माझा त्यांना थेट सवाल आहे. मी त्यांना चांगला ओळखतो, मानतो, तो भाग नाही. पण ढोबळे साहेब, याच्यावर आपण आपली जनगणना झाली का?
इथे किती नवबौद्ध आहेत, बौद्ध आहेत, महार आहेत, मातंग आहेत, चर्मकार आहेत, याच्यामध्ये येणारा वडार म्हणजे किती जे जाती आहेत त्या जातीमध्ये जनगणना झाली का? या जातीची लोकसंख्या किती आहे मला सांगावं. आता कोण बदर आहे का फादर आहे, तो कोण जज आहे, त्यांनी मला सांगा. आता मला मी शिवाय मी स्टेट फॉरवर्ड माणूस असल्यामुळं लोकांना माझा राग येतो आणि असं शिवाय देऊ नको, मी यांना द्यायला पाहिजेत. जर यांना तुम्ही दिला ना त्यांना कळणार नाही ना. आता फादर का बदर कोण आहे, प्लस दोघे जण ते आहेत, ते समितीवर आहेत. अरे आम्ही 20 मार्च पासून बौद्ध पौर्णिमेपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा करण्यामध्ये मग्न असतो आणि बाबासाहेबांची जयंती आमचा ऐतिहासिक सण म्हणून आम्ही साजरा करतो. 14 एप्रिलला तुम्ही झाल्यानंतर 15 एप्रिल तुम्ही हरकतीची शेवटची तारीख देता. आणि किती नालायक आहे यो बदर काय फदर आहे, तो हा नालायक माणूस आहे. मी समजा याच्यावर खटला भरा, याला फिरून देऊ नका. काय काय चाललंय समाजात? आमचे पॅन्थर निश्चय ओरडतात, परंतु अभ्यासपूर्वक अगदी घोडे नाचवले पाहिजेत ना. याच्यावरती ऑब्जेक्शन घेतला पाहिजे. ही समिती आणली कुणी, या समितीचा मुख्य कोण आहे? तर या समिती आणणाऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी हे सगळं चालवलंय. तुमच्या समाजाचं राजकीय वाटोळा जर कोण करत असेल तर देवेंद्र फडणवीस करतात, हे समाजाला कळत नाही. तरी आमचे काही लाचार लबाड बिनडोक जे आहेत त्याचं समर्थन करतात. खेदाची गोष्ट आहे. जर असा होत असेल, या युपी बिहार सारखा महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्रात अशाच पद्धती राबवण्याच्या संदर्भात त्यांचा अजेंडा आहे, आरएससीचा अजेंडा आहे. तो अजेंडा घेऊन चालल्यात. आता बघितलं तर जे लोक राजकीय बीजेपीच्या पटलावर आहेत, बीजेपीचे पदाधिकारी आहेत आणि ते आरएसएसचे आहेत, ते पण आरएसएस म्हणून पदाधिकारी आहेत ना बीजेपीचे. तर ते तुम्ही मानसिकता त्यांची ओळखली पाहिजे. केवळ जय भीम बोललो ही खरा त्यांची अवलाद आहे, जे बीजेपीचे पदाधिकारी आहेत. या अशोक खरातांची अवलाद आहे का, हा प्रश्न आहे माझा. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार समाजाने करणं अत्यंत गरजेचं आहे. समाजाची लोक एकत्र येत नाही, याचं कारण काय? अहो आता हा उपवर्गीकरण म्हणजे तुमच्या नातवांचा पुढच्या पिढीचा वाटोळा करणं. तुमचा राजकीय कधी सरपंच होणार नाही, नगरसेवक होणार नाही. यापूर्वी सुद्धा राजकारणाचा कोण आहे? फक्त चर्मकार समाजाची लोक नंबर 1 वर आहेत का? तर त्यांचा पाठ वेगळा आहे. परंतु त्या चर्मकार समाजाने कधी बाबासाहेबांच्यासाठी पुढे आलेले आहेत का? बाबासाहेबांच्या संदर्भात एखादा तरी आंदोलन केलं का बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून? चर्मकारांनी केले का? कुठल्या चर्मकारांनी? कधीच नाही. तर त्यावर यांनी बोलूच नाही ना. आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे, जाती न्याय जशी जनगणना आहे, ते जाती न्याय जनगणना जोपर्यंत होत नाही त्यापर्यंत बदर कमिटीनी हा विषय थांबवावा. आणि माझ्या समाजातल्या उच्चभ्रू लोकांनी, जे घटना तज्ञ आहेत, ते घटनेवर अभ्यास करतात, त्यांनी याचा पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती लोक जर घेत नसतील तर ती पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या अशोक खरातचीच अवलाद आहे, आरएसएस वाले जायते. पण सर एकीकडं म्हणजे माननीय प्राध्यापक आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे किंवा अमित गोरखे आमदार आहेत, त्यांनी यावरती याचं स्वागत केलेलं आहे, वेलकम केलेलं आहे. तो गोरखे नाही, तो गुरखा आहे. गुरखा पाळलेला गुरखा आहे. तो गोरखे नाही, तो पाळलेला गुरखा आहे. आणि यांना सुद्धा बघा, तुम्हाला यांना रसद पुरवली जाते. बीजेपीच्या सरकारकडून यांना जी रसद पुरवली जाते आणि तुमच्या आपसात हे वाद लावले जातात. आणि हे वाद लावले जातात 2 पैशासाठी हे लोक करतात. त्यामुळं हा त्यांच्या पण भविष्यात आयुष्याचा वाटोळा होणार आहे. आज तुमच्या घरामध्ये उद्या त्यांचा होणार आहे. कारण इथंची अँटिनियावाल्यांची सत्ता आहे. तो पण अँटिनियावाल्यांच्या सत्तेत हातात आहे. जर आम्ही म्हणजे मी एखादं छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. ब्राह्मण हा हिंदू आहे का? तर नाही. पण सगळे हिंदू ब्राह्मणाच्या इशाऱ्यावर नसतात. आज या देशात, या राष्ट्रात, या राज्यात, बरोबर आहे. तुम्ही एखाद्या ब्राह्मणाचा दाखला काढा, त्याच्यावर काय असतं? हिंदू देब्रा म्हणजे देशस्थ ब्राह्मण, कोब्रा म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण. त्याच्याकडे हिंदू ब्राह्मण आहे का? मला समजतं. आमचे हिंदू काय करतात त्यांचं ऐकतात. तसे आपल्यामधले काही लबाड लांडगे आहेत जे तिथे आरएसएस मध्ये जाऊन बसलेले आहेत. येस, जे आपल्यामधले लबाड लांडगे आहेत, जे आरएसएसच्या जीवावर त्यांचं पोट पाणी चालतं, त्यामुळे ते सुद्धा याला मान्यता द्यायला तयार आहेत. म्हणजे सगळे या बैठका घेऊन हा नियोजन करूनच हा फडणवीस टाकलेला डाव आहे. सन्मान्य महोदय भाई, मला असं म्हणजे माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की मराठा आरक्षण भेटण्यासाठी ओबीसीचं आरक्षणाचं
वाटोळ करायचं आणि आता दलित समाजाचं जे आरक्षण आहे तिचं उपवर्गीकरण करायचं, म्हणजे अ ब क ड अशी विभागणी करायची, म्हणजे दोन्ही समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम हा भाजप सगळं करतंय का? हे बघा, धनगराच्या आरक्षणाचं काय झालं, मराठ्याच्या आरक्षणाचं काय झालं, आता हे फक्त त्यांच्या पुढाऱ्यांचं भलं झालं, त्या जनतेचं भलं झालं नाही. धनगर समाज जनतेचं भलं झालंय का? धनगर समाजातले पण आता अनेक भुंकणारे लोक बाहेर आले. हे पूर्वी होते का? भुंकत होते का? काय भुंकलं पाहिजे? धनगरांना आरक्षण मिळाला का? तुम्हाला एक दोघांना आरक्षण मिळालं, तुम्हाला पदं भेटली, झालं का तुमचं काम? तसंच मराठा समाजाचं आहे. आणि आता तर ओबीसीला ओबीसी म्हणजे माहित नाही. ओबीसी लोकांना अदर बॅकवर्ड क्लास त्यांना सांगायला लागतो आम्ही आगरी म्हणजे ओबीसी, कोली म्हणजे ओबीसी, कराडे म्हणजे ओबीसी. तर ओबीसीच्या लोकांना कळायला पाहिजे की आपण ओबीसी म्हणजे काय. त्यामुळे ही लोक पुढे येत नाही. म्हणजे कोकणात तरी रायगड ठाण्याच्या विभागात हे ओबीसी कधीच ओबीसी आंदोलनाला पुढे येत नाही. ठराविक लोक येतात, तांडवी साहेबांसारखे अनेक थोडी छोटी लोक आहेत तेच येतात, आणि बाकी ओबीसीचे लोक सगळे बीजेपीत आहेत. त्यामुळे ते आंदोलन करत नाहीत. भीतीपोटी. भीतीपोटी पदं जातील, पण त्यांना सुद्धा खोटं केलं तर खोटा होतो. भाई आपण आपल्या अनुयायांना काय उपदेश करणार आहात? आणि आता ती तारीख जवळ आलेली आहे, कारण अर्घ्यची 15 तारीख निघून गेलेली आहे. परंतु आता ह्यासाठी काही मोर्चे काढले पाहिजेत का, आणि काय उपदेश करणार आहात? खरं तर या संदर्भात आपले जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांनी याच्यावर ठरवलं पाहिजे. सगळा समाज एकत्र येणं गरजेचं आहे. एक उठाव झाला पाहिजे. आमचा उठाव होत नाही. एक मोर्चा काढतो 2000 लोक नाही, दुसरा काढतो 500 लोक नाही. या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. म्हणून मी आंबेडकर जयंतीचं मी आव्हान यासाठीच केलं होते की जयंत्या 2 महिने करा, परंतु मिरवणूक एक काढा. मिरवणूक एकच असली पाहिजे, म्हणजे तुम्ही किती संख्येत आहात हे तरी किमान दिसेल. आमच्या जरांगे पाटलांनी एक मोर्चा काढला, मुंबई हलवली, मंत्रालय हरवलं. मग जरांगे पाटलांच्या पेक्षा नक्कीच जास्त लोकसंख्या तुमची आहे. मग तुम्ही काय भांगडे भरलात काय? काय करून बसलात तुम्ही? तुमचे नेते काय करतात हे तुमच्या नेत्याने कळायला पाहिजे ना. नुसतं बोलून चालणार नाही. तर तुमचा जन आंदोलन, बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी सांगितलेलं आहे की तुम्हाला सत्तेत बसता नाही आलं तर विरुद्ध बाकावर बसता आलं पाहिजे. पण इथं विरुद्ध बाग पण नाही ना, सत्ता पण नाही. मग आम्ही करतोय काय? सगळ्या नेत्यांनी आता एकत्र येणं अशा वेळेस गरजेचं आहे. निवडणुकीच्या वेळेस निवडणूक करा, 1 महिने 2 महिने तुमचा पक्ष, परंतु आता सामाजिक बांधिलकी म्हणून अशा वेळेस एकत्र येणं गरजेचं आहे. आणि युवकांनी, आमचे बरेच युवक करतात मोर्चे, नुसते भुगतात, त्याचा काय अर्थ होत नाही. आम्हाला काय केलं पाहिजे? आम्हाला हे आंदोलन या सरकारच्या विरोधात केलं पाहिजे. सरकारला त्याला आपल्यामध्ये अनेक उच्च शिक्षित लोक आहेत. ज्या सरकारला कळत नाही ते आपल्या लोकांना कळतं. एवढी कॅटेगरीचे बाबासाहेबांनी आम्हाला घडवलेली लोक आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. हे होत नाही. उपवर्गीकरण जे आहे ते तुमच्या समाजाला त्याचा म्हणजे चटणी बनवणार आणि खायला पण देणार. तुमच्या 2-4 पोटं सांगतील खा लोकांना. आपले 2-4 पोटांचीच पोटं भरली जातात त्याच्यात, बाकी कोणा याच्यात आहे नाही. तर म्हणून उपवर्गीकरणावरती चांगल्या प्राध्यापक, प्रोफेसर अशा लोकांची टीम बसली पाहिजे. घटनातज्ञांची टीम बसली पाहिजे. जुने जे काय पॅन्थर आहेत, अर्जुन डांगलेंसारखे, अविनाश मातेकर सारखे अभ्यासू लोक आहेत, हे याच्यावर बसले पाहिजे. याच्यावर बोलतच नाही. याच्यावर बोलत नाहीचं कारण काय? आपण समाजाने समजलं पाहिजे ना. या अभ्यासू सर्व लोकांनी बोलणं गरजेचं आहे. आता प्रवीण मोरे सुद्धा चांगला बोलतो, पण याच्यावर बोलत नाही, कारण ते आठवड्यांची पी असल्यामुळे कदाचित बोलत नसतील. परंतु याच्यावरती काही सुशिक्षित लोक आहेत, प्राध्यापक, प्रोफेसर आणि तुम्ही पत्रकार, या लोकांनी उजेड टाकला तर त्याला याच्यावरती प्रकाश पडणार आहे, नाहीतर पडणार नाही. पण ही जी भूमिका आहे ही भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो की युवकांनी, युवतींनी, ज्येष्ठांनी, विचारवंतांनी, सगळ्या ओल्ड पॅन्थरनी एकत्र यावं. ब्लॅक पॅन्थर तुमच्या सोबत आहे. तुम्ही सांगा तिथं आंदोलन करायचं. किती लोक आणायची या पठ्ठ्यावरती जबाबदारी आहे जगदीश गायकवाडवरती. तेवढी लोक आणलीच नाही तर आंदोलनात सहभाग घेऊ नका. एक आंदोलन असं ठरवलं पाहिजे. मग आनंदराज आंबेडकरांनी पुढे येऊन घेतली पाहिजे भूमिका, किंवा बाळासाहेब आंबेडकरांनी पुढे येऊन भूमिका घेतली पाहिजे, तरच या आंदोलनाला एक दिशा आणि मार्ग मिळेल. अदरवाईज कवाडे साहेब, आठवले साहेब याच्यावरती काय बोलतील, काय आंदोलन करतील मला माहित नाही. तर त्यांनी सुद्धा आता समाजासाठी पुढे येणं यांना बांधिलकी आहे ना. तुम्ही कुणामुळे पुढे गेलात? त्यामुळे ही सगळी बांधिलकी आपली आहे. तर आपण यासाठी पुढे येणं गरजेचं आहे, कारण विषय समाजाचा आहे. आणि म्हणून
उपवर्गीकरणावरती बोलणारे जे काय विद्वान लोक आहेत याच्यावरती यांनी परिषद बोलवली पाहिजे आणि याचा तोडगा येत्या 2 महिन्यात पावसाळ्याच्या आत, कारण पावसाळ्यात परत त्याचा फायदा घेतील. त्यामुळे आता या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सगळ्या विचारवंतांनी, साहित्यिकांनी, लेखकांनी, आपल्यामध्ये अनेक लेखक आहेत. आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सगळे जे भरलेले आहेत, गोदी मीडिया ते वगळता बाकी मीडिया आता उतरली पाहिजे. गोदी मीडिया तर येणार नाही, तुमचं हे आंदोलन दाखवणार पण नाही. त्यामुळे आता इथं धम्म म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं. धम्म, मी पुन्हा शब्द मानतो, धम्म म्हणून तुम्ही रस्त्यावर या बदरनं फादर आहे ना, याला पुन्हा देश सोडून पळायला लागेल. पण धम्म म्हणून एकत्र आलात तर हा विषय परत पटलावर येणार नाही राज्याच्या. पण तुम्ही धम्म म्हणून जर एकत्र आलात नाही तर तुमचं खराब झाल्याशिवाय राहणार नाही. तर हे होते जगदीशभाई गायकवाड, ब्लॅक पॅन्थरचे संस्थापक आणि सन्माननीय अध्यक्ष. कारण तिमिरातून तेजाकडे जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्याला आरक्षणाचा दिलेला आहे आणि त्याच आरक्षणाचं उपवर्गीकरण आणि अबखड ह्या जातीमध्ये वाटल्या जाणार आहे. धम्म म्हणून तुम्ही एकत्र या आणि ह्या न्यायमूर्ती आनंद बदर यांचा जे काही त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा घाट घातलाय तो घाट काढून टाका. निळ्या निशाणेखाली एकत्र येऊन त्याचा विरोध करा आणि साहित्यिक असतील, लेखक असतील, सन्माननीय माजी खासदार जोगेंद्र कवाडे साहेब असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर असतील किंवा बाकीचे पदाधिकारी असतील, ह्यांनी एकत्र येऊन बुद्ध धम्म परिषद घेतली पाहिजे आणि ह्या परिषदेमध्ये पावसाळ्याच्या आतमध्ये हा निर्णय दिला पाहिजे. त्याच वेळेस आपलं हे आरक्षणाचं वर्गीकरण थांबेल. अन्यथा भाजपा सरकार कूटनीती आखून त्याचा पूर्ण वर्गीकरण करून आपल्याला ठेचा बनून ते इतरांना खाण्यास देतील, असं जगदीशभाई गायकवाड यांनी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलेलं आहे. जसे बांधवांना या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.